नागपुरातल्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत हफ्ता वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी चहा नाश्त्याचा स्टॉल लावणाऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला। तक्रार मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षीय सुदामा बघेल चहा नाश्त्याचा छोटा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करतात। आरोपी शिबू उर्फ इजाजुद्दीन आणि रुस्तम रियाजुद्दीन सिद्दीकी हे सुदामा बघेल याच्याकडून स्टॉल लावण्याच्या बदल्यात दर आठवड्याला 5,000 रुपयांचा हप्ता मागत होते। 25 डिसेंबर रोजी आरोपी आपले साथीदार इम्रान आबिद आणि मोहसिन यांच्यासह स्टॉलवर आले। त्यांनी शिवीगाळ करत त्याला पैशांची मागणी केली। सुदामा बघेल यांनी विरोध केल्यावर आरोपींनी गल्ल्यातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देत फरार झाले। या प्रकरणात पोलिसांनी रुस्तम आणि इम्रान यांना अटक केली असून शिबू आणि मोहसिन अद्याप फरार आहेत। यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि हफ्ता वसुलीचे गंभीर कलम लावून गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे। आरोपीने फिर्यादीला चाकूने व सदर चहाच्या ठेल्यावर असलेल्या चहा बनवण्याचे साहित्य जसं मग व इतर साहित्यांनी त्यांना मारहाण केली। त्यामध्ये तसेच चाकूने मारहाण केली। त्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते जखमी झाले होते। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सदर प्रकरणात आरोपी रुस्तम सिद्दीकी, इम्रान खान, आबिद खान यांना अटक करण्यात आलेली असून त्यांचा PCR घेऊन पुढील तपास यशोधरानगर पोलीस स्टेशन करत आहे।